नमस्कार. गेल्या 30 वर्षापासूनच्या माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्यामध्ये मी हजारो विद्यार्थी व पालकांना भेटलेलो आहोत आणि बरेचसे पालक आणि विद्यार्थी यांच्याकडे आर्थिक सुबत्ता पण असते आणि निर्णय घेण्याची क्षमता पण असते, पण ते योग्य तो निर्णय कधीच घेऊ शकले नाही आणि मग तिच्यामधून एज्युकेशनल प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतात. मी एक तुम्हाला उदाहरण सांगू इच्छितो. एक विद्यार्थिनी माझ्याकडे नुकतीच येऊन गेली आणि तिला डेटा सायन्स या विषयामध्ये शिक्षण घ्यायचं होतं, पण ती योग्य तो निर्णय घेऊ शकत नव्हती. तिने भरपूर युट्यूबचे रिव्ह्यू पाहिले, भरपूर मित्रांना भेटली, भरपूर ॲल्युमिनी ज्याच्यामध्ये त्यांनी डेटा सायन्स केलेल्या अशांना भेटली आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा त्या विद्यार्थिनीला डिसिजन घेता येत नव्हता की तिने ऍक्च्युली डेटा सायन्स करायला पाहिजे की नको करायला पाहिजे. त्यावेळेला आमच्याकडे जेव्हा ती विद्यार्थिनी मला भेटली तेव्हा आम्ही तिची कल चाचणी करून घेतली, सायकोमेट्रिक टेस्ट करून घेतली आणि तिच्या असणाऱ्या गुणांबद्दलची माहिती करून दिली आणि तिच्यातूनच तिने योग्य असा निर्णय घेतला आणि आता ती तिचं करिअर चांगल्या प्रकारे घडवत आहे. धन्यवाद.